ते राजे नाही आहेत, त्यांचं नाव शंभू राज आहे, शंभू राजे नाही आहेत, राजे नाही आहेत. त्यांनी म्हटलंय की माझा मेला होता भास्करराव जाधव यांचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवला. मला वाटतं एक महत्वाचं आहे, जशाच तसं उत्तर बित्तर हे सगळं नंतर पोळखेल त्यांचं चालू शकतो. पहिलं हाऊसमध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यावर उत्तर देण्याची हिंमत दाखवा. आणि भ्रष्टनाथ मिंदेंनी पुढच्या अधिवेशनापासून खातीचं इकडे तिकडे देण्यापेक्षा स्वतः खाती ठेवा तुमच्याकडे. मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या खात्यांचं उत्तर देतात, लक्षवेधींचं उत्तर देतात. तशी थोडा अभ्यास करून तयारी करून स्वतः देखील आमदारांना उत्तर देण्याची तयारी ठेवा. विरोधी पक्षनेतेपदासाठी आज आपली काय नियोजन आहे? उद्या शेवटचा दिवस आहे पावसाळ्यात. ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे. तुमच्यावरती कारवाई व्हावी यासाठी शिंदेची सेना आक्रमक झालेली आहे. त्यांनी तुषार आणि भास्कर जाधव ती शाह सेना आहे, डरपोक लोकांची गँग आहे ती. सुरतेला पळून गेले होते हे. हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा, करा सस्पेंड. पण आम्ही महाराष्ट्राचा विषय उठवत राहू. तुम्ही जे पैसे खाल्लेत ते लोकांसमोर आणत राहू. आणि मी परत एकदा सांगतो, नमक हराम आणि एहसान फरामोशी पळालेले लोक आहेत. ज्यांनी यांना मोठं केलं, तिकीट दिलं, मंत्रिपदं दिली, त्यांच्याबद्दल कसं बोलतात हे जरा आपण पहा. आणि यांच्यात घरात संस्कार काय झाले असतील, आई वडिलांनी यांच्यावर संस्कार काय केले असतील हे जरा ओळखून पाहतो. मला वाटतं उद्धव साहेबांनी आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्री महोदयांना एक जे सगळे पत्रकार किंवा सगळे जे काही आपण पाहतो न्यूजपेपरमध्ये बातम्यांमध्ये लेख आलेले आहेत, मराठीबद्दल असेल किंवा कुठच्याही भाषेची सक्ती न होण्याबद्दल, ते संकलन आम्ही त्यांना दिलेलं आहे. हे सगळे अराजकीय लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी लेख लिहिलेले आहेत. महादेवाला प्रसन्न करता येईल पण अर्थकर्त्याला प्रसन्न करता येत नाही, कुठेतरी अभाव आहे असं वाटतं. कारण ते त्यांचं बघून घेतलं. कारण काय की तशासाठीच पळून गेले होते असं वाटत होतं, पण आता मंत्रीपद मिळाले तर आता काय बोलणार. निधीचा अभाव काय की एखादं खोटं रटाळ भाषण निर्लज्ज लोकांचं आम्ही काय ऐकायचं. तेच तुम्ही मुद्द्यावर उत्तर देणं असेल, चला मी आज पण तयारी दाखवतोय. उद्या भ्रष्टनाथ मिंदेना समोर बसू द्या आणि आमची दोघांचीच मी प्रश्न विचारीन, त्यांनी होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यावं. तर मी गेलो होतो ना, मग गोंधळ घालण्याची काय करत होती. मी गेलो होतो, मी राईट टू रिप्लाय साठी विचारलं होतं. आणि मी हेच विचारतोय, उद्या आमची 1 तास चर्चा लावा. मी नगर विकास खात्यावरून जे प्रश्न विचारीन ते भ्रष्टनाथ मिंदेने उत्तर द्यावी. आदित्य जी, सीएम फडणवीस ने कल ये साफ किया है कि भले ही समिति बनाई हो लेकिन 3 लैंग्वेज पॉलिसी हम कायम करेंगे, उसे लागू करेंगे महाराष्ट्र. देखिए, अभी भी अगर आप देखें तो हमारा यही विरोध है कि पहली से 3 लैंग्वेज पॉलिसी ना हो. आज भी जो अगर आप स्कूलों में जाए तो 5th से है ही, लेकिन पहली से क्यों सकती हो. ये कौन सा आपने कानून निकाला है, कौन सा लॉजिक निकाला है कि पहली कक्षा से 3 भाषाएं सिखाई जाए. लेकिन आज आपने मुलाकात की, उनको हमने एक पूरा दाखला दिया है जिसमें बहुत सारे जो पत्रकार हैं, एडिटर्स हैं, बहुत सारे अराजकीय लोग हैं जिन्होंने त्रिभाषा सूत्री क्यों नहीं पहले से होना चाहिए इस पे लिखा है, वो हमने दिया. कल उनकी ऑफर, आज आपकी मुलाकात. बीजेपी ये 3 भाषाओं पे और पहली की कक्षा के विद्यार्थियों पे क्यों अन्याय करना चाहती है, वो जवाब दो. लेकिन आज जो मुलाकात हुई, कल ऑफर के बाद आज की मुलाकात के बारे में कई सारे लोग जो है वो नजरें टिकाए बैठे हैं. ये रिश्ता आखिरकार बहुत सारे लोग अपने गांव भी जाएंगे और फिर वहाँ जो करते हैं करने की कोशिश करेंगे. बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हाऊसमध्ये असे साधारणपणे थोडी हलकी फुलकी भाषा किंवा एक मजा मस्करी या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, गंमत जम्मत झाली पाहिजे. पण ते ऑफर नाही. कदाचित काही लोक असे पण असतील की उद्या जरा मी गावी चाललो 2 दिवस आराम करायला, मग तुम्हाला पण नेतील शेती दाखवायला. दादा बोललेत ते कसे शेती बघायला जातात परत नाराज झाल्यानंतर. ते बघा, ओळखा कोण आहेत.